आम्ही दोघी एवढे छान नटून चाललोय कुठे ते दाखवतोच तुम्हाला। त्या सर्व आधी गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर गुढीपाडव्यानिमित्त आमच्या इथे संध्याकाळी मेळा गावामध्ये ही पालखी अशी मिरवणूक अशी मस्त छान अशी निघत असते। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही पालखी आणि मिरवणूक अशी निघालेली होती। तर सर्वांना टाइम 4चा दिलेला, पण सर्व जमा होईपर्यंत निघेपर्यंत आम्हाला 5-5:30 हे वाजलेलेच होते। मग इथे चालू झालेलं होतं मिरवणुकीला, ते सगळे वाजत गाजत सर्वांनी बायकांनी पण इथे लेझिमचा ताल धरला होता। स्टार्टिंगला असं म्हणजे लेझिम, नंतर मग वाद्य जे ढोल वगैरे वाजवणार होते ते, मग त्याच्या पाठी गणपतीची मूर्ती होती। मग नंतर सर्व बायका अशा लाईनीत 2-2 रांगा करून सर्व उभे होऊन मिरवणुकीला इथे सुरुवात झालेली होती। बघा इथे तुम्हाला दिसतच असेल गणपतीची मूर्ती देखील त्यांनी आणली होती आणि इथे चालू झाले होतं आमचं मिरवणुकीला। तर खूप मजा आली। सगळ्या बायकांनी वेगवेगळी वेशभूषा धारण केलेली होती। सगळ्याच बायका अशा नऊवारी साडी घालून खूप छान आणि मस्त दिसत होत्या। हे बघा आमच्या बिल्डिंगच्या बायकासुद्धा इथे जमा आलेल्या होत्या, त्या पण इथे त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि मी मागे राहिलेली, मला जायचं होतं पुढे व्हिडिओ काढायला। मग नंतर मी इथे पुढे गेली व्हिडिओ काढण्यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता, मलाही जमेल तेवढं शूट करता आलं तेवढं मी इथे शूट केलेलं होतं। खूप छान आणि मस्त सादरीकरण यांनी केलेलं होतं। सर्वांनी वेशभूषा पण धारण केलेल्या होत्या। लहान मुलींनी सुद्धा इकडे इथे सहकार्य केलेलं आहे। एवढे छान आणि लय भारी दिसत होतं ना, असं वाटत होतं की बघतच राहावं। सगळे इथे लाईनीत रांगेत चाललेले आहेत आणि मी इथे एकटीच गेलेली आहे मस्त व्हिडिओ काढायला। सगळे मलाच बघत होते, असं वाटत होतं की बापरे काय चाललंय आणि काय नाही। असो, पण मी माझं व्हिडिओ काढायचं काही सोडलं नाही। मग सगळ्यांना एका व्हिडिओमध्ये घेतलेलं होतं। बघा इथे लेझिम खेळणाऱ्या बायका पण किती उत्साहाने लेझिम खेळत होत्या ना, काय त्यांचा उत्साह इथे गगनातच मावत नव्हता असं वाटत होतं। पण सगळ्यांनी इथे सहभाग घेतला, सहकार्य दिलं सगळ्यांनी एकमेकांना, तर खूप भारी वाटलं। मिरवणूक पण एवढी छान आणि मस्त पार पाडली होती ना, तर बघायलाच नको। अशाप्रमाणे गुढीपाडवा हा चांगला झाला, मस्त आणि छान असं झालेला होता। खूप आपल्या उमेळा गावातल्या पण मिरवणुकीला चांद लागलेले होते, तर खूप मजा आली। आणि त्याने डान्स देखील खूप बसवलेले होते। 2-4 डान्स होते मंदिराच्या इथे, गावदेवीचे इथे, साकाई देवीच्या इथे का डान्स वगैरे केलेले होते। तर आम्ही जास्त काही बघितलं नाही, थोडीफार इथे मिरवणूक आम्ही अटेंड केली, मजा घेतली आणि मग आम्ही परत निघालो होतो परतीच्या प्रवासाला। इथे गणपती बाप्पाचा पण आशीर्वाद घेतला होता आम्ही सर्वांनी। आणि एवढी मोठीच्या मोठी लांबच्या लांब रांग होती ना, बापरे। मिरवणूक निघण्याच्या पहिला आधी मस्त मोठी शिवगर्जना इथे झालेली होती। नंतर सगळ्यांना मिरवणुकीला सुरुवात करून सगळ्यांना हाय बाय केला। वा, सगळे इथे बघा किती छान दिसत होते ना। बायकांना पण आपल्याला एकच निमित्तच पाहिजे असतं, काय फंक्शन असेल काय असेल ना, तर नटून थटून पहिले उभ्या राहतात। चला, असा गेला गुढीपाडव्याचा दिवस। थँक्यू सो मच वॉचिंग, बाय।